स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रायमरी प्रोटीनचं जे स्ट्रक्चर आहे एकूण 4 विभागामध्ये विभागले जाते. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये अल्फा अमायनो ॲसिडची सिक्वेन्स राहते. जसं आता हा समजा एखादा प्रोटीन आहे, हे अमायनो ॲसिड्सची युनिट्स आहे, हे कोणत्या सिक्वेन्समध्ये एकमेकासोबत जोडलेले आहे हे प्रायमरी स्ट्रक्चरवरून पता लागते. जसं आता खाली एक आपण प्रोटीन काढला आहे, हा समजा एखादा एक्झाम्पल प्रोटीन आहे. तर पहा, हे जे सिम्बॉल्स काढले आहे, ALA म्हणजे ॲलिनिन होते, GLY म्हणजे ग्लायसिन, सेरोटोनिन, मग टायरोसिन, पुन्हा ग्लायसिन, पुन्हा ग्लायसिन, मग लायसिन. ते एका विशेष सिक्वेन्समध्ये जोडलेले आहे. आता ही सिक्वेन्स प्रत्येक प्रोटीनची ठरलेली राहते. ही सिक्वेन्स जर बदलली तर प्रोटीन बदलते. जसं आता ॲलिनिन पहिल्या नंबरवर आहे, तर तो इथं आहे समजा. मग 2 नंबरवर ग्लायसिन आहे, मग 3 नंबरवर सेरोटोनिन आहे. ही जी सिक्वेन्स आहे ही DNA मध्ये राहते आणि ही सिक्वेन्स घेऊन RNA मग ॲक्च्युअली प्रोटीन सिंथेसिसचं काम करते. हे बायोलॉजीत माहीत आहे तुम्हाला. तर या पद्धतीनं हे सगळे प्रोटीन अमायनो ॲसिड्स एका विशेष सिक्वेन्समध्ये एकमेकासोबत जोडले गेले का तो विशेष प्रोटीन तयार होऊन जाते. आता याच्यातला एखादा जर अमायनो ॲसिड आपण चेंज केला तर तो प्रोटीन बदलून जाते. जसं आता आपण हा ग्लायसिन जर बदलवला आणि त्याच्याऐवजी जर एखादा लायसिन टाकून दिला इथं, तर आता हा प्रोटीन चेंज झाला. मग अशी जो प्रोटीन होता तोच प्रोटीन हा नाही आहे, आता हा प्रोटीन बदलला आहे. हे झालं प्रायमरी स्ट्रक्चर. मग आहे सेकंडरी. सेकंडरीचे 2 प्रकार आहे, अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट. अल्फा हेलिक्समध्ये हे जे अमायनो ॲसिडची चेन आहे ही अशी स्वतःभोवती कॉईल होते. याला राईट हँडेड अल्फा हेलिक्स म्हटलं जाते. आता ही काढणे एकदम सोपं आहे. याच्यासाठी काय करायचं, अगोदर अशी रेष काढून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड्सचे युनिट्स काढायचे. अमायनो ॲसिड्सचे युनिट कसे काढले जाते, NH, CHR आणि CO हा एक अमायनो ॲसिडचा युनिट. मग पुन्हा NH, CHR, CO. जसं आता इथं काढलं आहे पहा, NH, CHR, CO. तर हा पहिला अमायनो ॲसिड. मग पुन्हा NH, CHR, CO हा दुसरा अमायनो ॲसिड. NH, CHR, CO हा तिसरा अमायनो ॲसिड. मग NH, CHR, CO हा चौथा अमायनो ॲसिड. मग हा 5वा NH, CHR, CO. तर हे जे अमायनो ॲसिड्स आहे ते पहा, ह्या हायड्रोजन बॉन्डनं ह्या ज्या फोल्ड्स आहे ते एकमेकाशी जोडलेले राहते. त्याच्या मागं सिक्वेन्स कशी आहे, पहिल्या अमायनो ॲसिडचा जो CO आहे तो चौथ्या अमायनो ॲसिडच्या NH सोबत जोडलेला राहते. जसं पहा आता हा पहिल्या नंबरचा, हा दुसऱ्या नंबरचा, हा तिसरा आणि हा चौथा. पहिल्याचा CO चौथ्याच्या NH सोबत जोडून आहे. 4th म्हणजे पहा, हा रेड 1, हा ग्रीन 2nd, हा ब्ल्यू 3rd आणि हा येलो 4th. तर पहिल्याचा CO चौथ्याच्या NH सोबत जोडलेला राहते. असे मग हे सगळे CO जोडलेले राहिले इकडं असे खाली. तर ह्या पद्धतीनं सेकंडरी स्ट्रक्चर स्टेबल होऊन जाते. याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहे, इथून इथपर्यंत जे आहे याला एक फोल्ड म्हटलं जातं. अल्फा हेलिक्सचा एक फोल्ड किंवा एक घडी. तर या फोल्डमध्ये 3.6 अमायनो ॲसिड्स राहते. जसं बा इथे मोजता येते आपल्याला. आता हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि चौथा पूर्ण नाही आहे, जवळपास अर्धाच आहे किंवा अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. तर 3.6 अमायनो ॲसिड्स एका फोल्डमध्ये राहत असते. आणि हे जे फोल्ड्स आहे
हायड्रोजन बॉन्डनं स्टेबलाइज होऊन जाते. पहिल्याचा CO चौथ्याच्या NH सोबत हायड्रोजन बॉन्डनं जोडलेला आहे. तर ही एक स्ट्रक्चर झालं सेकंडरी. दुसरा आहे बीटा प्लेटेड शीट. याच्यामध्ये 2 अमायनो ॲसिड्सच्या सिक्वेन्स एकमेकासोबत जोडल्या जाते. जसं आता ही एक चेन झाली, ही दुसरी चेन झाली आणि त्यांच्या दरम्यान हायड्रोजन बॉन्डिंग तयार होऊन जाते. एकाचा NH दुसऱ्याचा CO, हे हायड्रोजन बॉन्ड तयार झाले. ह्या हायड्रोजन बॉन्ड्सच्या ना 2 चेन्स एकमेकासोबत जोडल्या गेल्या. त्याला बीटा प्लेटेड शीट म्हटलं जाते. हे ॲक्च्युली जर पाहायचं असेल तर हे असं राहते. आता हे प्रायमरी स्ट्रक्चर झालं. याच्यामध्ये फक्त अमायनो ॲसिडची सिक्वेन्स पता लागत आहे. मग हे सेकंडरी स्ट्रक्चर झालं. हे प्रायमरी, हे सेकंडरी. सेकंडरीमध्ये अल्फा हेलिक्स आणि हे बीटा प्लेटेड शीट, 2 चेन्स एकमेकासोबत जोडलेले आहे. मग टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चरमध्ये जसं पाहता, हे जी अमायनो ॲसिडची जी प्रोटीनची जी चेन आहे ती कशी राहते, अशी चेन आहे समजा. ते त्याच्यात कुठे कुठे मग अल्फा हेलिक्स राहील, असं कुठे बीटा प्लेटेड शीट राहील अशी. मग पुन्हा अल्फा हेलिक्स राहील, पुन्हा शीट राहील. तर ह्या पद्धतीनं ही लांब चेन राहते या टाईप. आता हे चेन अशी फोल्ड होते एकमेकावर अशी. आणि टर्शरी स्ट्रक्चर तयार होऊन जाते. टर्शरी स्ट्रक्चरमध्ये हे 4 प्रकारचे बॉन्ड्स राहते. कुठं हायड्रोजन बॉन्ड राहते, कुठं डायपोल डायपोल इंटरॅक्शन राहते, कुठं डायसल्फाईड बॉन्ड राहते, कुठं लंडन डिस्पर्शन फोर्सेस राहते. तर ह्या वेगवेगळ्या बॉन्ड्सच्या ना, जसं आता समजा हा हायड्रोजन बॉन्ड आहे, तर ह्या दोन स्ट्रँड्स किंवा ह्या 2 चेन्स, आता ही एकच चेन अशी एकमेकाभोवती फोल्ड झालेली आहे. हे समजा हायड्रोजन बॉन्ड आहे. कुठं कुठं असं डायपोल डायपोल इंटरॅक्शन राहते, डायपोल इंटरॅक्शन राहते. नंतर डायसल्फाईड बॉन्ड तयार होते कुठे कुठे या टाईप. कुठे कुठे लंडन डिस्पर्शन फोर्सेस राहते, लंडन डिस्पर्शन फोर्स असा तयार होते. समजा आता हे एक स्ट्रँड आहे, ही दुसरी स्ट्रँड आहे. तर याचा R ग्रुप आणि याचा R ग्रुप जर असे शेजारी शेजारी आले, ते याच्या दरम्यान लंडन डिस्पर्शन फोर्स तयार होतात. हायड्रोजन बॉन्ड केव्हा तयार होईल, जेव्हा एकाचा NHचा H आणि COचा O हे शेजारी शेजारी येईल. डायपोल डायपोल इंटरॅक्शन कुठं तयार होईल, जिथं चार्जेस आहे. समजा एखादा R ग्रुप आहे ज्याच्यामध्ये प्लस चार्ज आहे आणि दुसरा R ग्रुप आहे ज्याच्यात मायनस चार्ज आहे, याच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन तयार. त्या पद्धतीने हे 4 प्रकारचे बॉन्ड्स टर्शरी स्ट्रक्चरला स्टेबिलिटी प्रोव्हाइड करतात. टर्शरी स्ट्रक्चर इकडं काढलाय पाहू. आहे टर्शरी स्ट्रक्चर. एकच चेन स्वतःभोवती कॉईल झाली आणि टर्शरी स्ट्रक्चर तयार झालं. त्या टर्शरी स्ट्रक्चरवरून प्रोटीनचे 2 प्रकार पडले जाते, ग्लोब्युलर आणि फायबरस. ग्लोब्युलर प्रोटीन मध्ये जी चेन आहे ती अशी 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 फोल्ड होऊन असा गोल आकार तयार होत जातो, अशा टाईप फोल्ड होते. तर याचं एक्झाम्पल म्हणजे इन्सुलिन. हे पाण्यामध्ये सोल्युबल आहे, वॉटर सोल्युबल राहते. फायबरस प्रोटीनमध्ये अशा टाईपचे स्ट्रक्चर तयार होऊन जाते, असं लिनियर. याचं एक्झाम्पल म्हणजे केरॅटिन, जे नखांमध्ये, केसांमध्ये, मसल्समध्ये वगैरे राहते. हे वॉटर इन्सोल्युबल आहे. तर टर्शरी स्ट्रक्चर मध्ये
चेन कशी फोल्ड होते, एकमेकाभोवती फोल्डून असा गोलाकार बनला तर ते ग्लोब्युलर प्रोटीन झालं. आणि सरळ सरळ चेन राहिल्या आणि एकमेकाशी कनेक्ट झाल्या तर ते मग फायबरस प्रोटीन, त्याला केरॅटिन म्हटलं जाते. केरॅटिन एक्झाम्पल आहे ते, जे नखांमध्ये वगैरे राहते. आणि मग तिसरं फोर्थ स्ट्रक्चर जे आहे, ज्याला क्वाटर्नरी स्ट्रक्चर म्हटलं जाते, ते इथं काढलं आहे पहा, हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर क्वाटर्नरी स्ट्रक्चर म्हणजे काय, टर्शरी स्ट्रक्चर असणाऱ्या 2 किंवा अधिक चेन्स एकमेकाशी कनेक्ट होणे. जसं आता हे एक चेन आहे, जसं आता क्वाटर्नरी स्ट्रक्चर समजा जर मी काढायचं म्हणलं का, समजा आता एखादा प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये हे एक टर्शरी स्ट्रक्चर आहे, ही एक चेन झाली. मग अशी दुसरी चेन, मग ही तिसरी चेन, आणि मग ही चौथी चेन. ह्या सगळ्या चेन्स एकमेकासोबत जर कनेक्ट झाल्या अशा, एक विशेष प्रकारचं स्ट्रक्चर तयार होते, ज्याला क्वाटर्नरी स्ट्रक्चर म्हटलं जातं. अशा पद्धतीनं प्रोटीनचे 4 स्ट्रक्चर आहे. फायनली प्रोटीन असं राहते. तर क्वाटर्नरी बनवून आहे टर्शरीपासून. टर्शरीमध्ये हे 2 प्रकार राहते, अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट. आणि ती जी चेन आहे ती ॲक्च्युली अमायनो ॲसिडची सिक्वेन्स आहे. तर या पद्धतीनं प्रोटीनचे स्ट्रक्चर आहे.